सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर मग चला मग आज श्रावणी गुरुवार आपला आहे पहिलाच. तर मग चला झाडावरती मस्त की गुलाब उगवला आहे. तर मी तुम्हाला ते दाखवायचं होतं खरं तर मग चला बरेच दिवसांनी आलं आहे तर म्हटलं दाखवूया आणि मस्तपैकी सुरुवात पण छानपैकी करूया आपल्या गुरुवारची. तर मग चला मग तर झाडावरती फुल उगवलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. चला स्टार्ट करूया गुरुवार स्पेशल आपला. सो हे बघा मस्तपैकी लाल गुलाब आलं आहे आणि दुसरी एक कळी आली आहे छोटीशी इथे आली आहे बघा दिसते. आणि हे मस्तपैकी लाल आले. म्हटलं कालच उमललं होतं, म्हटलं गुरुवारसाठी आपल्या स्वामींसाठी आपल्या बाबांसाठी होऊन जाईल म्हणून म्हटलं चला मस्त तुळस पण छान कटिंग केली होती, मस्त बहरली आहे, मोठी झाली झाडं. तर बघता तुम्ही. चला मग कट करते आणि स्वामींची पूजा करून घेते पटकन. हे बघा मस्तपैकी गुलाब कट करून आणले आणि तुळशीची पानं पण घेऊन आली आहे कारण की स्वामींसाठी चांगला आणि श्रीकृष्णासाठी पण. तर मग चला मग आता पूजा करून घेते. श्री उठलं आहे पटापट, श्रीचा आवाज यायला लागला आहे पाठी. तर चला पूजा तर करून घेते. थोडी पूजा आपली झाली आहे व्यवस्थित. तर आता पाय पडते आणि चला मग पुढच्या ब्लॉग्सला आपल्या कंटिन्यू करते दिवसभराच्या. आज काय करेन तर त्याचं आपला ब्लॉग्स असेल. तर चला श्रीची पण एक्झाम चालू आहे ते पण दाखवेन कारण की श्रीचा अभ्यास जोरात चालू आहे तर तोही दाखवेन. मला आवडेल बघायला, खूप छान बोलतो पोएम्स वगैरे. तर काही ना काही चालू आहे त्याचं. तर बघा उठला आहे आत्ताच. तर मग चला बघ करते आणि पटकन आवरून घेते. बघा श्री आत्ताच उठला आहे. श्री हाय कर. गुड मॉर्निंग. आज एक्झाम आहे ना तुझी? खूप नाटके आता झाले त्याचे. श्री कुठली एक्झाम आहे आज? इंग्लिश ना? ABCD ना? ABCD येते ना तुला? लिहिशील ना? लिहितो तर आहे व्यवस्थित आहे. हा बघा श्रीचा फ्रेंड आहे. सकाळी सकाळी उठला की हा फ्रेंड लागतो आम्हाला, डोरेमॉन. हो ना डोरेमॉन? कोण आहे श्री तुझा? कोण आहे हा? इथे बघून बोल. कोण आहे हा? हा कोण आहे? हा फ्रेंड आहे. बापरे, तो पण आता मम्मा खाणार आहे? हो. डोरेमॉनला सगळीकडे घेऊन फिरवत असतो आजकाल. काय माहिती नवीन नवीन 8-8 दिवसांनी नवीन गेम सुरू होतात श्रीची. कधी टूल्स बॉक्स असतात चालू, कधी डोरेमॉन बरोबर असतं, कधी काय काय गेम सुरू असतात काही सांगू शकत नाही. आता पीक लावून बसायचं आहे आम्हाला. पटापटात आवडतो याची. श्री बाय करा. चला स्कूलला जायचं आहे ना? हो आमचं स्कूल आहे ना. चलो. सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज मस्त की बुधवार आहे. तर बुधवार आज काय करू शकत नाही म्हणून म्हटलं श्रावण सुरू झालेत सगळ्यांनी मस्तपैकी. आणि मच्छी तर बाजारात थोडी म्हटलं स्वस्त झाली असं वाटायला लागली. पण आपले श्रावण असल्या कारणामुळे आपण महिनाभर तर काही खात नाही. तर आता म्हटलं चमचमीत आणि काहीतरी जमजणीत हवं. तर गावावरनं मस्तपैकी अळूची पानं आली आहेत. तर अळूचं म्हटलं वडीच करूया आपण आज. तर मस्तपैकी एक फ्राय होईल. तर मग चला मग दाखवते मी माझ्या पद्धतीमध्ये आपली अळूवडी आपण कशी करतो ती. प्रत्येकाला प्रत्येकाच्या हाताची चव असते. त्यामुळे मग चला मग आता वेळ न करता पटपट करून घेऊया कारण श्री आणि पूजा खाली गेलेत. तर तोपर्यंत जेवण दाबरायचं आहे, भाजी झाली आहे. तर अळूवडीची पानं लावायला घेते मी पटापट. तर चला मग आवडूया. ॲक्च्युली कसं असतं आपल्या कोकणी मालवणी पद्धतीमध्ये तर पूर्ण पीठ जेवढे असतात आपले कुळदाचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ या 3 पिठांमध्येच आपल्या अळूची पानांची वडी होते आणि ती खूप अप्रतिम लागते. मला सांगायचं पण मी आता कुळदाचं पीठ नसल्या कारणामुळे मी फक्त बेसन आणि तांदळाचं पीठच घालून करते. आणि यंदा म्हटलं आपण वेगळ्या पद्धतीत थोडं आलं लसूण घालून बघूया कारण मी करते कधी नाही करत. पण आता म्हटलं तर पीठ कुळदाचं कमी येतं म्हणजे ह्या पद्धतीमध्ये करून बघूया. तर बघूया कशी होते. तर पूजा बाहेर गेली आणि श्री पण नाही आहे, शांतता आहे घरामध्ये. चला पटापट आवरूया. तर जेवणाची तयारी तर चालू आहे संध्याकाळची. चला. सो मी बेसन घेतलं इथे 4 ते 5 चमचे मस्तपैकी मोठे आहेत. आणि थोडंसं आता तांदळाचं पीठ घेते जेणेकरून थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी. तर हे गावावरनं माझ्या अळूची पानं मम्मीने यांच्यासोबत आणून दिली होती, म्हणजे दिली होती बहिणींकडे कारण त्या गावी नागपंचमीसाठी गेलेल्या तर त्याच्यासाठी. तर सर्वांना माहिती आहे की करून गणपतीच्या आधी आपली नागपंचमीची पूजा व्हायलाच लागते आणि त्याला पुजल्याशिवाय आपण गणपती काय पूजा होत नाही गणपती बाप्पाची आपल्या. तर त्यामुळे नागपंचमी करायलाच लागते. तर इथे बेसन घेतलं मी जवळपास 1 ते 2 चमचे घेतले. तुम्ही जास्तही प्रमाण घेऊ शकता पण ते मग कुरकुरीत होत नाही आणि मग विरघळते. त्यामुळे मी थोडंच घेतलं आहे, जवळजवळ 2 चमचेच घेतले. आणि बेसन हे घेतलं होतं 4 ते 5 चमचे आहेत. आणि इथे मी हे आपलं आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मिरची मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे आणि काही टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये.
तर चला मग आता हे यामध्ये मिक्स करते. ह्याने थोडंसं टेस्टला चांगलं येतं. नुसतं बेसन घालून चांगलं नाही लागत. ॲक्च्युली थोडंसं गूळ किसून घेतलं आहे मी, तर आपली गुळाने थोडंसं गोडपणा चांगला येतो. आणि थोडंसं मी आता कोकमा आपली आहेत गावची भिजत टाकली आहेत, कारण की थोडं अळूला खाज असते त्यामुळे घालून घ्यायचं, जेणेकरून खाज लागणार नाही. आणि त्याचंच पाणी आपण पीठ वळायला घेणार आहे. थोडं आंबट तिखट चव चांगली येते. चला मग त्यामध्ये आता मीठ मसाले आपले घालून घेऊया. जिरं, तिळी, तिळी घालून घेतलेत. मसाला घालून घेते, कारण बेताने घालते, कारण मी मिरची घातली होती वाटपामध्ये ना, तर आता थोडासा तिखटपणा म्हणून घालते, कारण बस होईल. आता श्री पण खाणार नाही, कुरकुर करेल. पण आजकालची मुलं चटपटी असलेलं तिखट काय सगळं चालतं, भाज्या तिखट नको हव्या असतात. तर मग चला आता चवीपुरतं मीठ घालून घेते. चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आता ह्या पाण्यामधून आणि कोकमाच्या पानामधून आपण पीठ ढवळून घेते मी. आणि ही बघा, ही गावरानं पानं आली होती, थोडीशीच आली होती, 4 प्रत्येकाच्या वाटेला. तर म्हटलं तर चला मग आज वडीच आपण करूया मस्तपैकी. आणि पूजा म्हणत होती काल करू मम्मा वडी करून. मग चला पटापट आता काम धुवून घेते मस्तपैकी आणि लावून घेते. सो हे बघा मस्त झालं आहे पीठ आपलं. आणि इथे मी स्वच्छ अळूची पानं पण धुवून घेतली. तर चला मग आता पानांना लावून घेऊया आपण पटापट. सो कढीचं दुसरं पाणी घेते. तर चला मग आता उलटं लावायचं आहे. एक सरळ एक उलटं असतं, तर मी आता हे उलटं लावून घेते. कोकम प्रत्येक पाण्याला आपण थोडं खाज असते पाण्याला, म्हणून लावून घेऊया, जरा मस्त वाटतं. आणि यंदाचे आमचे फ्रेश आहेत कोकम. बघू आता, यंदा पाऊस कमी होता, ऊन जास्त असल्या कारणामुळे बऱ्यापैकी आम्ही ते सुकून मिळाली पटापट. जेवढं हवं तेवढं कोकमा यंदा केली गेले 2 वर्ष आम्हाला करायलाच मिळाली नाही. गेल्या वर्षी पाऊसच खूप होता, त्या कारणाने सुरुवात पण लवकरच केली होती. अळूची पानं एकदम मस्त वाटतं, अळूवडी किंवा अळूचं पतपत म्हणून. तर तुम्ही कसं करता मला प्लीज सांगा तुमच्या पद्धतीमध्ये. खूप प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी आहे कल्चर वाईज. तर हे झालं आपलं एका पानाला लावून. एक उलटा आणि एक सुलटा लावत जायचं, कारण सरळ लावायची नाही, मग वडी गुंडाळायला भेटत नाही. खूप जण सरळ लावतात, पण उलट सुलटा लावले की जरा बरे पडतात. त्यामुळे आता श्रावण सुरू झालंय सगळ्यांच्या घरी, मस्तपैकी व्हेजवरती सगळ्यांचे आता ताव असणार आहेत. काय नाही काय मस्त मस्त रेसिपीज होतील प्रत्येकाचे. नॉनव्हेज नसतं महिनाभर म्हणून. चला मी लावून घेते आता पटकन. आणि आता पूजा पण आहे, खाली गेलेत. सो हे बघा, मी एक फोल्ड मारलाय पानाचा आपला. तर इथून टर्न केलं, इथून टर्न केलं. आता वरती थोडं बेसन लावून घेते व्यवस्थित, जेणेकरून एक फोल्ड मारणार, अजून एक गुंडाळी करू आपण व्यवस्थित चिटके. फटाफट करूया. खूप जण म्हणजे वेगळ्या पद्धतीमध्ये पण करतात. अजून कुठली पद्धत म्हणजे मला पण मी ऐकली होती सॉरी. कारण आपल्याकडे कशी कोकणामध्ये नुसतं बेसन, दुधाचं पीठ वगैरे घालून करतात. तर
खूप ठिकाणी काय काय ठिकाणी अशी पद्धत आहे की डाळी भिजत टाकतात, मिक्सरला ग्राइंड करतात आलं लसूण घालून, आणि त्या पद्धतीमध्ये पण अळूवडी आपली तयार करतात. ती पण पद्धत मी बघेन, मी कधी केली नाही आहे घरी, पण मला बघून करायची आहे. तर बघूया आपण, जमलंच तर मी करून दाखवेन. करायला टेस्ट पण कळेल आपल्याला नवीन नवीन पद्धतीची, कारण ही आपण तर करतोच, कॉमन आहे आपल्यासाठी तरी. हे बघा, एक फोड मारला व्यवस्थित आहे. आणि आता उरलेलं सगळं बेसन आपण पुसून लावून टाकूया. आता स्टीम करूया एक 10 मिनिटासाठी कुकरमध्ये. 2 शिट्ट्या काढल्या की बस होईल. तोपर्यंत आवडून घेते. चला, अळूवडी कशी आवडली की नाही ते मला प्लीज सांगा कमेंटमध्ये, आणि प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, तो आपली वडी तरी रेडी झाली आहे. चला मग आता कुकर ठेवलाय गरम करामध्ये. चला मग आता पटकन ठेवून घेते, दाखवते मी आधी. हे बघा, आपली मस्त वडी झाली आहे. जेवढी घट्ट असेल तेवढी कट करताना इझिली पडते, त्यामुळे मी आता कुकरचा एक डबा घेतलाय आणि त्याच्यामध्ये ठेवून घेते. कुकर ठेवलाय, गरम करत आहे. चला मग. मस्तपैकी अळूवडी आपली तळून झाली आहे ही बघा, आणि पूजा पण आली आहे. तर मस्तपैकी चला जेवायला बसूया. पूजा कशी झाली आहे सांग मला. चांगली आली आहे, खुसखुशीत. थोडी कुस्करली, कारण की घट्ट बांधली गेली असती तर व्यवस्थित आलेली असती. थोडी कुस्करून गेली, तर पण चवीला एक नंबर झाली आहे मला. गोड आणि तिखट दोन छान आहे, आवडली. नेक्स्ट टाइम मला व्यवस्थित वडी मारेल त्याची जरा. चला मग, होतं असं कधी कधी, प्रत्येकाच्या रेसिपी तयार होतात तशा. चवीला महत्वाची आहे, म्हणजे चवीला चांगली झाली आहे तेच महत्वाचं आहे, कारण चपातीवर मस्तच लागेल कशी असू देत. ओके, चला शिजा पाठी आवाज येतोय, काहीतरी आडावड करतोय. तर चला मग बाय. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा.